जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या आणि दुर्गा मातेच्या, अंबा मातेच्या सेवेमध्ये रममाण असाल। सर्वांना सर्वप्रथम महाअष्टमीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। अष्टमीला काय सेवा कराव्यात हे कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आज अष्टमी आहे। आज संध्याकाळी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी 8 दिवे लावा। 8 दिवे कुठे कुठे ठेवायचे आहेत ते सांगते। कणकेचे दिवे तयार करा, अगदी लहान करा, ज्यामध्ये 1-1 चमचा तूप किंवा तेल बसेल। त्या प्रत्येक दिव्याला कुंकू लावा। 8 दिवे करून 8 दिव्यांना तुम्ही कुंकू लावून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये 1-1 चमचा तूप किंवा तेल आणि फुलवात घातली तरीही चालेल। सर्वप्रथम 1 दिवा घटापाशी, 1 दिवा देवघरापाशी, 1 दिवा किचनपाशी, असे 3 दिवे झाले। 2 दिवे प्रवेशद्वारापाशी, 5 दिवे झाले। 6वा दिवा तुळशीपाशी, 6वा दिवा जो आहे तो तुळशीपाशी, 7वा दिवा जो आहे तो देवीच्या मंदिरापाशी आणि 8वा दिवा आपल्या घरातल्या पाण्यापाशी, म्हणजे जिथं मोटर, तुमचं जे काही मोटर असेल, जिथून तुमच्या पाणी येतं तिथं किंवा सरळ माठापाशी, असे 8 दिवे। आज 8 दिव्यांचं दीपदान करायचं आहे। हे दिवे दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातल्या वाती काढून दिव्याचा गोळा करून पिठाचा गोळा करून त्यात साखर भरून गाईला घालायचं आहे। असं आज 8 दिव्यांचं दीपदान प्रत्येकानं नक्की करायचं आहे। हा झाली पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे अष्टमीला आज किंवा उद्या प्रत्येकाच्या घरी अगदी पणती असेल, तांब्याचं तामण असेल, पत्र्याचं सोडून, लोखंडाचं भांडं सोडून तुम्ही मातीच्या पंतीत, मोठ्या पंतीत सुद्धा हवन करू शकता। हवन करताना स्वाहा म्हटल्यानंतर आपली जी देवी असते ती मुख उघडते असं म्हणतात आणि म्हणून स्वाहा म्हणत त्यामध्ये तीळ, बाकीचं हवनाचं साहित्य, खीर, जे काही आपण करू ते तांदूळ, साखर, गूळ, तूप असं घातलं जातं। खूप उच्च कोटीची सेवा आहे हवन। अष्टमी किंवा नवमी, आता मी उद्या करणार आहे, आज काही कारणानं मी करणार नाहीये, उद्या मी ते हवन करणार आहे। मात्र तुम्हाला कसं करावं हे मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। कन्यापूजन आज करायचंच आहे। कन्यापूजन सुद्धा कसं करावं, आज करा, उद्या करा, जास्त आज महत्त्व आहे। अष्टमी तिथीला खूप जास्त महत्त्व आहे। तुम्हाला अडचण असेल, सुतक असेल, तुमच्या पतीकडून जरी तुम्ही तुमच्या मुलींची किंवा जावेकडून, नंदेकडून, कुणाकडूनही मुलीची पाद्य पूजनाला खूप महत्त्व आहे। तिची पूजा करा, तिला डोकं टेकवून नमस्कार करा, तिचा आशीर्वाद घ्या। साक्षात घरची लक्ष्मी। मला खूप जणांचे प्रश्न आले, घरातली मुलगी चालेल का? हो, 100% घरातली मुलगी चालेल। ती तर आपल्या घरातली आपली स्वतःची लक्ष्मी आहे, ती का नाही बरं चालणार? ती अवश्य चालेल। तुम्हाला जरी बाहेरच्या मुली नाही मिळाल्या, तुमच्याच 1 किंवा 2 मुली ज्या असतील त्यांची पूजा करा। छोट्या बाळांची सुद्धा, अगदी तुमचं महिन्याचं 4 दिवसाचं बाळ असेल तरीही त्याची पूजा करा, काहीही हरकत नाहीये। दुसरी गोष्ट म्हणजे आज तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे। दररोज आपण सगळ्या स्त्रिया कुंकुम अर्चन करत आहोत, आज सुद्धा तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे। होम हवन सिद्धकुंजिकेचं स्तोत्र तुम्हाला आजही म्हणायचं आहे। काल कुणीतरी मला विचारलं सिद्धकुंजिका स्तोत्र पाठवा, ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, किंवा गुगलला जाऊन वरती सर्च करा की सिद्धकुंजिका स्तोत्र, लगेच लिहिलेलं येतं, ते बघत वाचलं तरीही चालेल। अष्टमी आणि नवमी तिथी, या तिथी सर्व नवरात्रामध्ये जास्तीत जास्त महत्त्वाच्या असतात आणि या दिवशी उपाय आणि सेवांवर आपल्याला भर द्यायचा असतो। म्हणजे उद्या आजच्या दिवशी, अष्टमी दिवशी दुधापासून बनवलेले पदार्थ, म्हणजे जसं की बासुंदीचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो आणि आजच्या दिवशी सांगते बासुंदीचा, आणि उद्या दुधापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा असतो। एकत्र 9 मिठाया आणल्यात तरी चालेल, 1 मिठाई आणली तरी चालेल, पांढरे पेढे आणलेत तरी चालेल, बासुंदी उद्या देखील आणली तरी चालेल, कुठल्याही प्रकारची बर्फी, मावा बर्फी सुद्धा चालेल। मखाण्याची खीर, मी स्वतः उद्या मखाण्याची खीर करणार आहे। मखाणे हे माता लक्ष्मीला, देवीला सगळ्यात जास्त प्रिय आहेत। मखाणे डीमार्टला, किराण्याच्या दुकानात मिळतात। मखाणे म्हणजे कमळाचं बी, त्याच्यापासून तयार झालेलं धान्य, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माता लक्ष्मीला कमळ किती प्रिय आहे आणि त्याचा जर नैवेद्य आपण तिला अर्पण केला तर ती किती खुश होईल। त्यामुळे मखाण्याची खीर, नाही जमलं शेवयाची खीर, तेही नाही जमलं दूध साखर, खडी साखर, खीर कोणतीही, असं तरी तुम्ही उद्या नैवेद्य दाखवायचा आहे। मात्र उद्या
दुधापासून बनलेल्या पदार्थांचा जास्तीत जास्त तुम्हाला नैवेद्याचं महत्त्व आहे. काही लोक पंचपक्वान्न दाखवतात, 56 भोग दाखवतात. आपल्याला जेवढं जमेल तेवढं तुम्ही देवाला मनापासून भाजी भाकरी दाखवली तरी चालेल, मात्र नैवेद्य दाखवायला विसरू नका. खडी साखर दाखवली तरी देवी माता प्रसन्न होते, कारण कुठलाही देव हा भक्तीचा भुकेला आहे, खाण्याचा नाही. मात्र हे काही रिच्युअल्स आहेत, परंपरा आहेत, ज्या आपल्याला फॉलो कराव्या लागतात आणि ज्या केल्याने आपल्याला चांगले आपले कल्याणही होते. उद्या तुम्हाला एक माळ सांगणार आहे लवंगांची, ती तुम्हाला गेल्या वर्षीच्या व्हिडिओत सुद्धा मी सांगितलेली आहे. 11 किंवा 21 फुलासकट अखंड लवंगा घ्यायच्या आणि लाल कलाव्याचा दोरा असतो त्यामध्ये गाठ, प्रत्येक दांड्याला एक गाठ, अशा 11 लवंगांची माळ तयार करायची. आणि ही जी माळ आहे ती तुम्हाला कुलदेवीला किंवा घटाला घालायची आहे. शक्यतो कुलदेवीलाच घाला. आणि नंतर तुम्हाला ही निर्माल्यामध्ये, जेव्हा तुम्ही हे सगळं निर्माल्य देवीचं टाकणार आहात, त्या निर्माल्यातून ही टाकून दिली तरीही चालेल. कुंकुम अर्चन ही सेवा जितकी महत्त्वाची आहे तितकीच उद्या कुलदेवीला किंवा सुपारीला किंवा कुलदेवी किंवा सुपारी दोन्हीपैकी एकाला तुम्हाला लवंगांचे अर्चन करायचे आहे. लवंगांचे कित्येक उपाय आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेत. उद्या तुम्हाला 108 लवंगांचं अर्चन देवीला करायचं आहे. प्रत्येक लवंग वाहताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छई, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छई असं म्हणत 108 लवंगा व्हायच्या. फुलाचा भाग असतो तो देवीकडे आणि देठाचा भाग असतो तो आपल्याकडे. अशी लवंग तुम्हाला व्हायची आहे. जर तुम्ही कुलदेवीचा फोटो मूर्ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एका सुपारीला तांबणामध्ये घ्या, स्वच्छ धुवा, तिला तुम्ही कुलदेवीचं स्वरूप माना, तिला तुम्ही सांगा मी तुला कुलदेवी माता मानत आहे आणि त्यानंतर तिला 108 लवंगांचं अर्चन करा. आणि ही जी सुपारी आहे ती तिजोरीमध्ये किंवा देवघरात रोजच्या पूजेमध्ये जपून ठेवा. 99 मंत्र म्हणत तुम्हाला प्रत्येक लवंग वाहिल्यावर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छई नमो नमः, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छई नमो नमः असं म्हणत तुम्हाला उद्या लवंगांचं अर्चन करायचं आहे. लवंग आणि हिरवी वेलची म्हणजे इलायची ही आपल्या देवीला म्हणजे लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे. उद्या तुम्ही जिथं कुठं जाल, देवीला जाल, आज जाल, उद्या जाल, तिथं लवंग आणि इलायचीचं एक एक पाकिट द्यायला सुद्धा विसरू नका. आता या लवंगांचं नंतर काय करायचं, या लवंगांची एकत्र मिक्सरला पूड करून ठेवा आणि रोजच्या चहामध्ये थोडी थोडी टाका. लवंगांचा चहा अनायसे चहा छान लागतो आणि हा पदार्थ आपल्याला गोडातच वापरायचा आहे. एकत्र 108 लवंगांची पूड करा. पूड नसेल करायची, अख्खी लवंग जरी तुम्ही चहात टाकलीत किंवा कधी कधी बघा आपण हळद दूध पितो, त्या हळद दुधात एक लवंग टाकलीत आणि चावून टाकलीत तरी चालेल, पण लवंग ही चावली जात नाही शक्यतो, म्हणून लवंगांची पूड करा. गोड कोणतीही बर्फी करत असाल त्यामध्ये चिमूटभर घालून संपवा किंवा मी सांगते तसं रोजच्या चहामध्ये चहा पावडरमध्ये थोडी थोडी मिसळा. एवढ्या चहा पावडरमध्ये एक चमचा करत तुमची 2-3 महिन्यात ती पावडर संपून जाईल. अशा प्रकारे 108 लवंगांचं अर्चन तुम्हाला करायचं आहे. उद्या तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्राचे 9 किंवा 11 पाठ करायचे आहेत. 9वी माळ आहे म्हणून 9 पाठ करण्याला उद्या जास्त महत्त्व आहे. सिद्धकुंजिका स्तोत्र नित्यसेवेच्या पुस्तकात मला वाटतंय 143व्या पानात आहे असं मला वाटतंय, पण नसेल तर मी तुम्हाला सांगते यूट्यूबला किंवा गुगलला सर्च करा. 11 वेळा डोळे मिटून ऐकलत तरी चालेल किंवा म्हटलात तरी चालेल, दोन्हीतलं काहीही केलं तरीही चालेल. त्याचप्रमाणे तुम्हाला नवमी दिवशी 9 दिवे लावायचे आहेत. जसे मी अष्टमीचे 8 सांगितले तसे नवमीचे 9 तुम्हाला दिवे लावायचे आहेत. 8 सांगितलेल्या जागांवरच लावायचे आहेत आणि 9वा दिवा तुम्ही एक घरामध्ये लावू शकता. जिथे हॉल आहे आपला त्या हॉलच्या कोणत्याही एका कोपऱ्यात 9वा दिवा तुम्ही लावू शकता किंवा एक दिवा अजून एखाद्या मंदिरामध्ये लक्ष्मीच्या जाऊन तुम्ही एक्स्ट्राचा दिवा लावू शकता. 9 वेळा श्री सुक्ताचे पठण सुद्धा तुम्हाला उद्या करायचं आहे. या सेवा तुम्हाला सगळ्या न विसरता करायच्या आहेत. नवमीच्या ज्या सेवा आहेत त्या चुकवू नका. श्रीयंत्रावर तुम्हाला उद्या कुंकुमार्चन सुद्धा करायला विसरू नका. नवमीला तुमच्या घरी ज्या कोणी सवाष्णी चालून येतील त्यांना दूध द्या, दूध साखर द्या, हातात केळ असेल केळ, एखादं फळ किंवा नुसतं दूध साखर द्या. घरात ब्लाऊज पीस, नारळ किंवा खोबरं असेल तर त्यांची ओटी भरा, त्यांना तुम्ही नमस्कार करा.
कुमारिका चालून आल्या तर तुमच्यासारखं भाग्य तुमचंच आहे। चालून कोणतीही कुमारिका घरी येऊ दे, आजच तुम्ही बिस्किट पुडे चॉकलेट्स असं घरात आणून ठेवा। आज उद्या ज्या कुमारिका तुमच्या घरी चालून येतील किंवा तुम्ही बोलवाल त्यांना प्रसन्न होऊन घरातून पाठवा। तुम्हाला काय आवडतं ते बघू नका, त्या मुलींना काय आवडतं हे बघा आणि त्या मुलींच्या आवडीचा खाऊ त्यांना द्या। त्यांना जे नटण्याचं सामान आवडतं ते त्यांना द्या, शाळेच्या बॅग द्या, शाळेत छान छान गोष्टीची पुस्तकं द्या। लहान मुलांना काय आवडतं, लहान मुलं खूप निर्मळ असतात आणि म्हणूनच त्यांना आपण देवी स्वरूप मानतो। या देवी स्वरूप मुलांना आज उद्या तुमच्या घरातल्या मुलींनाही चुकवून दुखवू नका, ओरडू नका, मारू तर त्याहून नका। तसं तर खरंच मुलींना काय मुलांना मारू नये, पण आज उद्या तरी हा नियम पाळा। तुमचं उष्ट किंवा कुणाचंही उष्ट मुलींना खायला देऊ नका, त्यांच्या मनाप्रमाणे वागा। 1-2च दिवस त्यांना खूप सारा मान द्या। बघा तुमच्या घरामध्ये वर्षभर कशी लक्ष्मी टिकते। ज्या घरात स्त्री आणि मुलगी खळखळून हसते किंवा ज्या घरात सून खळखळून हसते त्या घरामध्ये लक्ष्मी अगदी कायमस्वरूपी वास करते। हे माझं तुम्हाला आश्वासन आहे आणि हे शास्त्र देखील सांगते। मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, आपण स्त्रिया आहोत, स्त्री शक्तीचा जागर करा। जिथे मान द्यायचा तिथे मान द्या, मात्र जिथे अपमान होईल, जिथं अन्याय होईल तिथं वाचा फोडा। सहन करू नका, विनाकारण दुःखात राहू नका। जिथे तुम्हाला वाटतं की तुमच्यावर अन्याय होतो तिथे लगेच तोंड उघडा। याचा अर्थ असा नाही की भांडण करा, मात्र कोणत्याही प्रकारचा अन्याय कुणीही केलेला आपल्यावर आपण कधीही सहन करायचा नाही। हीच तुम्हाला अष्टमी दिवशी एक छोटीशी शिकवण देते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ जितका होईल तितका शेअर करा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब तुम्ही जेव्हा चॅनलला करता तेव्हा तुम्हाला माझा येणारा नवीन प्रत्येक व्हिडिओ मिळतो। नुसता सबस्क्राईब नाही करायचं, तर सबस्क्राईब केल्यावर खाली ऑलचं बटन, घंटीचं बटन येतं ते दाबायचं, म्हणजे माझा येणारा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुम्हाला तो शोधावा लागणार नाही। श्री स्वामी समर्थ। अंबा माते की जय, दुर्गा माते की जय।